हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. द स्मॉल युटोपिया. Let there be a small country with a small population where the supply of goods are tenfold or hundredfold more than they can use. Let the people value their lives and not migrate far. Though there be boats and carriages, none be there to ride them. Though there be armor and weapons, no occasion to display them. Let the people again tie ropes for reckoning, but them enjoy their food. Beautify their clothing, be satisfied with their homes, delight in their customs. The neighboring settlements overlook one another so that they can hear the barking of dogs and crowing of cocks of their neighbors, and the people till the end of their days shall never have been outside their country. छोटे काल्पनिक सुराज्य. थोडी लोकसंख्या असलेले एक छोटेसे सुराज्य असावे, जेथे लोकांना आवश्यक असलेल्यापेक्षा वस्तूंचा पुरवठा 10 पट किंवा 100 पट असावा. लोकांनी त्यांची जीवनमूल्ये जपावीत, त्यांना भटकंती करायला लागू नये. तेथे बोटी वाहने असावीत, परंतु कोणाला त्यांचा वापर करायला लागू नये. तेथे सैन्य आणि शस्त्रे असावीत, परंतु त्याचा वापर करायची वेळ येऊ नये. मोजदाद करायला लोकांनी पुन्हा दोरीच्या गाठी बांधाव्यात. त्यांनी त्यांच्या भोजनाचा आस्वाद घ्यावा, त्यांनी साज शृंगार करावा, त्यांनी त्यांच्या घरी समाधानात असावे, त्यांनी त्यांच्या पारंपरिक पद्धतींचा आनंद घ्यावा. शेजार एकमेकांच्या टप्प्यात असावा, जेणेकरून कुत्र्यांचे भुंकणे आणि कोंबड्यांचे आरवणे एकमेकांना ऐकता येईल आणि लोकांना त्यांच्या अंतापर्यंत गाव सोडून जायची वेळ येऊ नये. काल्पनिक सुराज्य. आता आपण लाओत्सेच्या ताओबोधाची यात्रा करत करत ताओबोधाच्या अगदी शेवटच्या टोकाला आलो आहोत. यास्तव त्याच्या तत्त्वज्ञानाचे जीवनसार म्हणून या ओवीत लाओत्से त्याच्या महान तत्त्वज्ञानाच्या आधारावर एक काल्पनिक सुराज्याची रूपरेषा आखून देत आहे. लाओत्सेचे हे सुराज्य म्हणजे माणसाने त्याच्या मानसिक समाधानासाठी निर्माण केलेल्या स्वर्गाची कल्पना नाही, तर हे त्याचे सुराज्य एकेकाळी या पृथ्वीवर अस्तित्वात होते. त्या युगाला हिंदुस्थानातील लोक सत्ययुग असे म्हणतात. असे युग प्रत्यक्षात होते आणि आजही ते असणे शक्य आहे. यास्तव लाओत्से त्या युगाची कल्पना आपल्याला करून देत आहे. म्हणून त्याला आजच्या जगाच्या दृष्टीने काल्पनिक सुराज्य असे म्हटले आहे. जसे इमारत बांधायच्या आधी त्याची काल्पनिक प्रतिकृती तयार करतात आणि मग प्रत्यक्ष इमारत बांधतात, तसे लाओत्से काल्पनिक सुराज्याची रूपरेषा आपल्याला सांगत आहे. कधी काळी माणसाला सुबुद्धी झाली तर तो याची अंमलबजावणी करू शकेल, कारण हे अशक्य नाही, ही वास्तव कल्पना आहे, असे होऊ शकते. फक्त त्यासाठी माणसाची इच्छाशक्ती असायला हवी. माणसाने त्याला या पृथ्वीवर उपभोगायला न मिळणाऱ्या, परंतु त्या उपभोगायला मिळाव्यात अशी महातीव्र अभिलाषा असलेल्या गोष्टींची तर्काने कल्पना रंगवून स्वर्गाची कल्पना मांडली आहे. सतत अमृत पीत असणे, सदा तरुण असणे, अमर असणे, अन्न वस्त्र निवाऱ्याची सतत रेलचेल असणे, अप्सरा मेनका उर्वशी वगैरे सौंदर्य सम्राज्ञी सतत करमणूक करत असणे, गंधर्व किन्नर यांचे अतिमधुर गायन असणे, तेथे कल्पवृक्ष असणे, इत्यादी इत्यादी महाअचाट कल्पना माणसाने स्वर्गाबद्दल रचलेल्या आहेत. त्याच्या या कल्पना या सदा कल्पनाच असणार आहेत. त्यापूर्वी कधीही प्रत्यक्षात नव्हत्या आणि पुढे भविष्यात त्या कधीही प्रत्यक्षात असणार नाहीत. स्वर्ग म्हणजे माणसाच्या मनाचे मांडे आहेत, परंतु लाओत्सेचे हे सुराज्य पूर्णपणे निसर्गावर आधारित आहे. हे असे जीवन आपले पूर्वज प्रत्यक्ष जगत होते. त्यांच्यात कोणीही महात्मा नव्हते, साधू नव्हते, बाबा महाराज नव्हते. कोणीही बंधू ब्रह्मचर्याचा उपदेश करत नव्हते, की संसारापासून दूर जायला सांगत नव्हते, की कोणी कोणाकडे धन मागत नव्हते.
मार्गदर्शनासाठी उपनिषदे पुरेशी होती. जीवन कसे सरळ, साधे, नैसर्गिक होते. कसला आदर्श नव्हता की आशावाद नव्हता. कारण समोर जे होते तेच आवश्यकतेपेक्षा जास्त होते. आवश्यक याची व्याख्या अत्यावश्यक अशीच होती. कारण त्या पलीकडे उपभोगांची हाव सुटत नव्हती. एकेका श्वासाची ऊर्जा क्षणाक्षणाने, कणाकणाचा आस्वाद घेण्यात सत्कर्मी वापरली जात होती. संकल्प न सोडता अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे नियम पाळले जात होते. आणि त्यामुळे संपूर्ण जीवन योगिक आचरणाने समृद्ध होते. सुराज्यातील सुबत्ता भाग 1. लाओ त्से ओवीच्या सुरुवातीला सांगतो की थोडी लोकसंख्या असलेले एक छोटेसे सुराज्य असावे, जेथे लोकांना आवश्यक असलेल्यापेक्षा वस्तूंचा पुरवठा 10 पट किंवा 100 पट असावा. हजारो वर्षापूर्वी लाओ त्सेने लोकसंख्येचा प्रश्न चर्चिला आहे. गंमत म्हणजे आज जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या चीन या देशाचा तो रहिवासी होता आणि आज जगात 2 क्रमांकावर जास्त लोकसंख्या असलेल्या हिंदुस्थानी तत्त्वज्ञानाशी त्याचे तत्त्वज्ञान सादृश्य आहे. त्याचे तत्त्वज्ञान विचारात घेऊन जर लोकसंख्येला वेळीच आळा घातला गेला असता तर त्याच्या कल्पनेतील सुराज्य या दोन्हीही देशात पाहायला मिळाले असते. आज आपल्या देशात घोषवाक्य आहे, कुटुंब लहान सुख महान, किंवा अशीच काही लोकसंख्येला आळा घालण्यासाठी तयार केलेली प्रचारी वाक्य आहेत. लोकसंख्या हा धार्मिक प्रश्न नाही, हा सामाजिक प्रश्न आहे. यास्तव यात सर्वधर्म समभाव सक्तीचा करावा. येथे सरकारी यंत्रणा कुचकामी होते. व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक देशाच्या अर्थकारणावर परिणाम करणारे होत आहे. यातही दुर्दैव असे आहे की ज्यांना हे समजते त्या वर्गाची लोकसंख्या घटत आहे आणि ज्यांना हे समजत नाही, वास्तवात लोकसंख्येला ज्या वर्गाने आळा घालायचा आहे त्यांची लोकसंख्या मात्र वाढत आहे. काही लोकांनी तर अजब तत्त्वज्ञान राबवायला सुरुवातही केली आहे. ते प्रचार करतात की आपल्या वर्गाची लोकसंख्या भरपूर वाढवा. आत्ता जरा हाल सहन करा, म्हणजे या लोकशाही देशात आपल्या वर्गाची मते वाढतील आणि येथे लोकशाही पद्धतीने आपलेच राज्य होईल. ते राज्य चालले तर कसे चालेल याचा विचार त्यांना करायची गरज वाटत नाही. एकदा राज्य हातात आले की मग पाहू, असे ते म्हणतात. जास्त लोकसंख्या म्हणजे अन्न, वस्त्र, निवाऱ्याची कमतरता. कारण जगात जमीन वाढणार नाही. ती जगाच्या निर्मितीच्या वेळी जितकी उपलब्ध होती तितकीच जगाच्या अंतापर्यंत उपलब्ध असणार आहे. तेव्हा अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या उत्पादनाला नैसर्गिक बंधन आहे. यामुळे वस्तू जगताची उपलब्धी कमी आणि त्यामुळे महागाई, यामुळे सामाजिक असंतोषाला निमंत्रण आणि तितका जास्त उद्रेक आणि कलह. अनेक रीतिरिवाज आणि त्यांचे पालन म्हणजे अराजकता. यात प्रत्येकालाच पुढे जायचे आहे आणि त्यामुळे अत्यंतिक टोकाला भयावह स्पर्धा. या स्पर्धेमुळे लाचखाऊ वृत्ती आणि त्यात मुजोरी. यात लायक व्यक्ती मागे राहणार आणि नको ते लोक पुढे जाणार आणि पुढारी होणार. हेच लोक लोकसभेत एकमताने कायदा करतात की ज्यांना तुरुंगवास झाला आहे, जे गुन्हेगार म्हणून सिद्ध झाले आहेत, अशांनाही निवडणूक लढवता येईल. अशा वेळी सत्ताधीश आणि विरोधी एकत्र येतात. तुम्ही म्हणाल की लोकांनी अशांना निवडून देऊ नये. निवडणुकीचे यंत्र, तंत्र, अभ्यासा, म्हणजे हेच लोक निवडून येतात हे तुम्हाला समजेल. हे समाज आणि देश कसा चालवणार? हरि ओम.